वडगाव सहानी शिंदेमळा येथे 7 ते 8 वर्षांचा बिबट्या मृत अवस्थेत आढळलाय। वडगाव सहानीचे पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले आणि वन विभागाला संपर्क करून माहिती कळवली। लगेच वन अधिकारी महेश बगाड आणि सहकारी घटनास्थळी पोहोचून बिबट्याची पाहणी केली असता त्यांनी सांगितलं की 2 बिबट्यांच्या हाणामारीमध्ये हा बिबट मृत्युमुखी पडला आहे। परंतु स्थानिक नागरिकांनी सांगितलं की अजून देखील या ठिकाणी बिबट्या आहे, त्यामुळे आपण तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा। या प्रसंगी किरण अंकुश शिंदे, वैभव बाळासाहेब शिंदे, रघुनाथ रामभाऊ तांबोळी, बाळासाहेब शंकर शिंदे, बाबूराव कृष्णाजी शिंदे आणि सत्यवान चंद्रकांत दरेकर, वडगाव सहानीचे पोलीस पाटील गणेश जेडगुले उपस्थित होते। नमस्कार। खरं तर आज सकाळी 9च्या दरम्यान पोलीस पाटील वडगाव सहानी यांचा मला भ्रमणध्वनीवर कॉल आला होता। तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की शिंदेमाळा इथे बिबट पिल्लू मृत आढळला आहे। तर तात्काळ आम्ही त्या जागेवर येऊन पाहणी केली, तर त्याला रेस्क्यू करून घेऊन चाललो आहे आम्ही। तर तसं ग्रामस्थांची मागणी की इथे पिंजरा लावा, तर नक्कीच आपण त्याची पण व्यवस्था करू आणि लोकांना भयमुक्त करायचा प्रयत्न करूया। वडगाव सहानी येथे शिंदेमाळा येथे आज वैभव शिंदे यांनी मला सकाळी फोन केला होता की माझ्या शेतामध्ये बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळलेलं आहे। त्यांनी फोन केला, तुरंत मी लगेच तातडीने वन विभाग अधिकाऱ्यांना फोन केला। त्यांनी लगेच गाडी घेऊन इथे ऑन द स्पॉट आले व त्यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे की आपल्या वडगाव सहानी येथे कुठेही पिंजरा लागल्यास की तात्काळ तुम्हाला तिथे पिंजरा हजर करून देणार हे यांनी सांगितलेलं आहे। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, वडगाव सहानी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।